तर क्रिसिलच्या रोटी राईस अहवालानुसार नॉनव्हेज थाळीच्या किमतीमध्ये 6% भाववाढ झाली आहे, तर शाकाहारी थाळीच्या किमतीमध्ये 1% घट झाली आहे. दिवसेंदिवस चिकनच्या किमतीत वाढ होतीये, त्यामुळे मांसाहारी थाळीत वाढ झाली आहे. धाराशिव जिल्ह्यात मांसाहारी थाळीमध्ये मोठी भाववाढ झालेली आहे. नेमकी ही भाववाढ का होतीये याचाच एक हॉटेलमधनं आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ओंकार कुलकर्णी यांनी. क्रिसिलच्या अहवालानुसार फेब्रुवारी महिन्यामध्ये नॉनव्हेज थाळीच्या किमतीमध्ये 6% वाढ झालेली आहे. नेमकं कशामुळे ही भाववाढ झालेली आहे, कशामुळे हे सर्व भाव जे आहेत ते दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळतात, ह्याचाच आपण समजून घेण्यासाठी आपण एका हॉटेलमध्ये आलेलो आहोत. धाराशिवमधील हे हॉटेल आहे. आपण या ठिकाणी जर पाहिलं तर या हॉटेलमध्ये सकाळची जी तयारी आहे त्या हॉटेलमधली सुरू असलेली पाहायला मिळते. एका भांड्यामध्ये मटण काढलेलं आहे, त्याचबरोबर साईडला जर पाहिलं तर मच्छी आहे, त्याला मसाला लावलेला आहे, हाफ फ्राय केलेली मच्छी आहे, त्याचबरोबर चिकन देखील या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे. त्यासोबतच कामगार जे आहेत ते कुठेतरी सकाळची जी कामं आहेत ती हॉटेलमधील या ठिकाणी करताना पाहायला मिळत आहेत. एकंदरीत जर पाहिलं तर मराठवाड्यात खास करून मटण असेल, चिकन असेल खाणाऱ्या खवय्यांची संख्या जी आहे ती लक्षणीय आहे. आणि नेमकं हा जो काही भाव वाढतोय त्या भावामुळे यांना मोठा फटका जो आहे तो कुठेतरी आता यातून बसणार आहे. नेमकं हे भाव का वाढतात हे आपण जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत हे हॉटेल व्यावसायिक आहेत, या हॉटेलचे मालक हे आहेत. मला सांगा, हॉटेलच्या किमतीमध्ये 6% कुठेतरी या नॉनव्हेजच्या थाळीमध्ये वाढ झालेली आहे, काय कारण आहे नेमकं प्रमुख? याचं प्रमुख कारण बर्ड फ्लू आहे. बर्ड फ्लू आल्यामुळे चिकन खाणारे लोक मटनची मागणी भरपूर प्रमाणात करत असल्यामुळे गेल्या आठवड्यात 740 रुपये किलो मिळणारं मटन कालपासून 800 रुपये किलो प्रमाणे मिळत आहे. त्याच्यामुळे नॉनव्हेजचे रेट वाढलेले आहेत. त्याचबरोबर गॅस, तेल, कामगाराचा पगार हे सगळं हळूहळू वाढत आहे. त्याच्यामुळे नॉनव्हेजच्या थाळीचे रेट वाढत चाललेले आहेत. बर्ड फ्लूचा तुम्ही आता उल्लेख केला, कशा पद्धतीनं चिकनच्या किमती असतील, इतर जे काही किमती आहेत त्यात कसा फरक पडलेला आहे आणि चिकन मग स्वस्त झाले का काही, तसं काय आहे का? चिकन तर आहे तेच आहे, स्वस्त जरी झालं असेल किंवा नसेल, चिकन मागणीच नाहीये. तुम्ही चिकन बघा, मी तसंच आणलेलं आहे, पण आता मी शिजवून ठेवलंय. पण चिकन म्हणजे रिअर एखाद दुसरं कस्टमर चिकन मागतो, तो बी बाहेर गावातून आलेला. प्रॉपरचे लोक चिकन खात नाहीत. चिकनच्या जागी मटन किंवा मच्छीची मागणी जास्त आहे, त्याच्यामुळं मटनचे रेट वाढलेले आहेत. नक्की जर पाहिलं तर क्रिसिलच्या अहवालामध्ये हे देखील नमूद करण्यात आलं होतं की बर्ड फ्लूचा कुठेतरी प्रादुर्भाव जो आहे तो दक्षिण भारतात होताना पाहिला होता. धाराशिव जिल्ह्यात देखील तो प्रादुर्भाव पाहायला मिळालेला होता. याच अनुषंगानं लोक जे चिकन खाणारे आहेत ते मटनाकडे वळलेले आहेत. त्यामुळे गेल्या काही दिवसांपूर्वी 740 रुपये किलो असलेला भाव जो आहे तो आता 800 रुपयांपर्यंत पोहोचलेला आहे. त्यामुळं नॉनव्हेजच्या थाळींमध्ये देखील भाव वाढ झालेली आहे. दुसरीकडे व्हेज खाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ते म्हणजे 1% व्हेज थाळी जी आहे ती देखील स्वस्त झालेली आहे. ओंकार कुलकर्णी, NDTV मराठी, धाराशिव.